नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामधला पहिला वर्तमानपत्रासाठी लागणारा कागद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारला गेला होता? भारतामधला पहिला वर्तमानपत्रासाठी लागणारा कागद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारला गेला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नेपाळनगर मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीजचे साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतामधला पहिला लोखंड आणि पोलाद यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? भारतामधला पहिला लोखंड आणि पोलाद यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुल्टी पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रामटेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? इंडियन नॅशनल आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रासबिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता? वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एडन कारागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा म्हणजेच मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा म्हणजेच मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1919चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केला होता? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1932 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, सारे जहां से अच्छा या गीताचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? सारे जहां से अच्छा या गीताचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद इक्बाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 इंडियन सोशलिस्ट हे वृत्तपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? इंडियन सोशलिस्ट हे वृत्तपत्र खालीलपैकी कोण चालवत होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 श्यामजी कृष्ण वर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महात्मा गांधी एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते? महात्मा गांधी फक्त एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेळगाव अधिवेशन सन 1924 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सन 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा ब्रिटिश गव्हर्नर खालीलपैकी कोण होता? सन 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरसा उपयोग केला जातो? सौर उपकरणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरशाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंतरवक्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1985 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गुरु शिखर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कलहारी हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वस्तू व सेवा कर हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? वस्तू व सेवा कर म्हणजे GST हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष कर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे देशामध्ये अग्रेसर आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये देशामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे अग्रेसर राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या एकूण देशांची संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 7 देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झेलम, रावी, सतलज खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, रावी, सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता हा पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस या ठिकाणी पचन संस्थेचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 42 राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1953 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मेहसाणा या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यामधली म्हैस आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रश्न क्रमांक 47 19 जुलै सन 1969 रोजी देशामध्ये एकूण किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 14 बँकांचे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रामधला पहिले सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विद्युत धारा मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? विद्युत धारा मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अँपियर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.